सुली. वाव. खरं तर 2 सुली आहेत माझ्या आयुष्यात. बरं, मला एकच माहिती, म्हणजे मला एक पटकन आठवते. एक जी सुली, जी जोगवातली सुली आहे, आणि कथानायिका म्हणून ज्या 2 भूमिकांनी मला प्रेक्षकांनी पसंत केलं, त्यातली एक ही जी ग्रामीण होती, जी सुली होती, दुसरी मुंबई पुणे मुंबई मधली गौरी होती. पण ही सुली आणि दुसरा एक सिनेमा आहे माझा ज्यामध्ये माझं काम लोकांना प्रचंड आवडलं, आणि ते म्हणजे एक डाव धोबी पछाड. त्यामध्ये माझं नाव सुलक्षणा होतं. ओ बरोबर. तर तीही माझ्यासाठी सुलीच आहे. तर त्या 2 अत्यंत कॉन्ट्रास्ट अशा भूमिका आहेत. पण जोगवाच, आता सुली विचारलंच म्हणून, पण जोगवा मुंबई पुणे मुंबई आणि एक डाव धोबी पछाडचं माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी मला करायला दिल्या आणि प्रेक्षकांनी त्याला प्रचंड पसंती दिली. तर ती जोगवातली कथानायिका राजीव पाटील, संजय जाधव, संजय पाटील सर लेखक, अजय अतुलचं म्युझिक, उपेंद्र, पुन्हा एकदा विनय सर, सगळीच कास्ट. आणि जोगवासारखा चित्रपट एखादीच अशी अपॉर्च्युनिटी असते आणि जी कायम तुमच्या स्मरणात राहते. एका पॉइंट नंतर तो सिनेमा नाही, तो एक आठवण, विचार झाला. तो एक वो इंसान नाही, एक सोच आहे, तसं झालं ते, की तो सिनेमा नाही, ते एक रम्य आठवण आहे माझ्यासाठी, रम्य साठवण आहे माझ्यासाठी. ते कायम राहील माझ्या बरोबर. तुला काय वाटलं मुक्ता, जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं की जोगवामध्ये आपण जे गाणं परफॉर्म करणार आहोत त्याचे गायक हरिहरन आहेत? किंवा काय वेड्यासारखं वाटलं. म्हणजे काय वाटलं तुला? स्वप्न होतं वाटतं ना, म्हणजे आपण ज्यांची गाणी आणि त्या वयात. पण तुला आता वेगळा त्याचा अँगल सांगते मी, की आम्ही ते गाणं जे शूट केलं जीवरंगला, ते अजयनी गायलेल्या ट्यूनवर आम्ही शूट केलंय. आणि हरिहरन सर आणि श्रेया हे ग्रेटच आहेत आणि ते गाणं आपले इथे आहे. पण आम्ही अजयचं ज्यांनी गाणं ऐकलं आणि ज्यांनी त्याच्यावर शूट केलंय त्यांना अजूनही ते व्हर्जन जास्त जवळचं आणि ओळखीचं आणि आवडतं वाटतं. असं होऊ शकतं. कारण शब्दही पूर्ण नव्हते, ट्यून होती, पण अख्खं शूट त्याच्यावर. आणि अजयची जी एक आर्त हे लागते ना, ती अशी तंद्री लागते, किक सारखं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्यावर चढतं ते गाणं, तसं ते चढलं होतं आम्हाला. की इमॅजिन कर फक्त की अजय कसा गायला असेल. ते नोकियाचा छोटा फोन होता तेव्हा माझ्याकडे, त्याच्यावर कितीतरी दिवस ते होतं आणि आम्ही ऐकायचो की हा क्या बात आहे वगैरे. त्यामुळे माझ्यासाठी पहिलं ते गाणं अजयच्या आवाजातलं आहे. पण तुला जर समजा, म्हणजे मी हे का विचारते की कधी कधी काय होतं की त्या वेळेला आपण ती भूमिका करतो आणि नंतर आपल्याला असं वाटतं की खरं तर मला तेव्हा त्यातलं काहीही कळत नव्हतं. म्हणजे दिग्दर्शकांनी सांगितलं तसं आपण करतो, कारण आपण पुढे जातो तसतसा आपला अनुभव वाढत जातो, अंडरस्टँडिंग वाढत जातं. आज जर तुला जोगवा करायला मिळाला असता, म्हणजे आज तुझ्या वयाच्या या टप्प्यावर, तर तुला काय वाटतं तू कसा केला असतास? मी जास्त समजून उमजून केलं असता आणि मला असं वाटतं की ते कथेसाठी मारक ठरलं असतं. म्हणजे त्या वयाचा भाबडेपणा जो होता ना, जो माझ्या डोळ्यात दिसतो, तो आज मी आणूच शकत नाही. ऍक्च्युअल जे जग सुलीला कळत होतं ते जग मलाही कळत होतं सिनेमा करत असताना. त्याची भीती वाटत होती, त्याच्याविषयी उत्सुकता वाटत होती, त्याची खंत वाटत होती. राजीवने अत्यंत सुंदर पद्धतीने शूट केला तो सिनेमा संजय जाधवच्या मदतीने. पण आधी खूप अभ्यास करून गेले होते. मी थिएटरची मुलगी आहे, कसं बसेन, कसं उठेन, मी नाक टोचलं, मी हे करते, मी हाव हे खूप झालं होता अभ्यास. पण ते चौंकं वाचलं, डॉक्युमेंटरीज बघितल्या वगैरे. पण तिथे आम्ही शूट करायला गेलो, मी 2 दिवस आधी गेले होते आणि काही सोशल वर्कर्स आणि काही जोगते आमच्याबरोबर जे आम्हाला मदत करत होते, त्यांच्याशी गप्पा मारल्यावर जे साक्षात्कार झाले ते मी तुला समजावून नाही सांगू शकणार काय झाले. जेव्हा सौंदत्तीला, ऍक्च्युअल जिथे सौंदत्तीला ती लग्न लागतात तिकडेच आमच्या लग्नाचा सिक्वेन्स शूट केला गेला आणि आसपास आमच्या खरी लग्न चालली होती. त्याच्यानंतर मी एका पॉइंटला राजीवकडे गेले आणि त्याला रिक्वेस्ट केली की आपण हा सिक्वेन्स लवकर संपवूया काय कडनं, मला असह्य होतंय इथे थांबणं, की असं कोणाचं तरी लग्न, मी ऍक्टिंग करत होते, कोणाचं तरी खरंच लग्न लागत होतं तिकडे आणि ते आता उद्यापासून जोगते नसणार होते आणि त्यांचं आयुष्य आता त्यांच्या हातात राहणार नव्हतं. ते गावाला व्हायला हे जे काही जे असतात
त्या रूढी आणि परंपरांविषयी मला वाईट बोलायचं नाहीये, पण त्या मागे काही अंधश्रद्धेत लपलेल्या काही लोकांची आयुष्य जी कोमेजली कायमची, जी लोक आमच्या बरोबर होती त्यांचे विदारक एक जोगता होता आमच्या बरोबर, 40शीचा असेल तेव्हा मला ते खूप मोठे वाटले होते. आणि त्या माणसाला त्यातनं बाहेर पडायचं होतं. साडी नेसलेला होता तो, लेंगा घालायचा मध्ये मध्ये, पण तो म्हणला आता मी बाहेर नाही पडू शकत, माझं अर्ध्याहून जास्त आयुष्य गेलं. तो म्हणला मला खूप इच्छा आहे इथनं जायची, पण मी आता दुसरं काही करू पण नाही शकणार. तर तर मला तेच वाटतं की आता कदाचित मी तो रोज त्यात तितकी बरी दिसणार नाही जितकी मी तेव्हा दिसले होते. वयामुळे नाही म्हणते, त्या समजुतीमुळेच गडबड होईल. तुमच्या एका निरागस आयुष्याची वाट लागतानाची जी गोष्ट निरागस डोळ्यातनच बाहेर येऊ शकते, आणि म्हणून तेच योग्य होतं असं मला वाटतं.